नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा शहरात गोवंश चोरी आणि गोहत्या करणारे सवकले। पोलिसात गुन्हा दाखल। 3 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। म्हसळा शहरात आणि तालुक्यात गोवंश चोरीला जाणे, गोवंश हत्या, गोमांस विक्री अशा विविध घटना सातत्याने घडत असतानाच म्हसळा शहरात शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी रात्री गोवंश चोरी, गोहत्या, मांस विक्रीसाठी एकत्रित करणे अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य म्हसळा नवानगर परिसरात सुरू असल्याची फिर्याद सागर राजू विचारे या पोलीस कॉन्स्टेबलने दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी म्हसळा पोलीस ठाणे CR नंबर 120/2024 BNS 325-3-5 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5 क इत्यादी अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि कहाळे यांनी तात्काळ PSI ज्ञानेश्वर येडवळे, PSI सुनील रोहिणकर, हेड कॉन्स्टेबल बांगर, देवडे, बोंगणे, चितारे, हंबीर, घनश्याम पगार, ठाकरे या कर्मचाऱ्यांसह व्यूहरचना करून घटनास्थळी 3 आरोपींसह गोमांस व अन्य असा ₹40,400 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये आफ्ताब नूर हसन हुरजुक वय 38 राहणार म्हसळा नवानगर, बाबर हशीद शेख वय 27, राहुल सुभाष शेख वय 22। गुन्ह्यातील बाबर आणि राहुल हे 2 आरोपी बंगाली आहेत। त्यांच्या आधार कार्डसह पूर्णपणे व्हेरिफिकेशन होण्याची जनतेतून मागणी पुढे येत आहे। गुन्ह्याचे वृत्त कळताच म्हसळा तालुका सकल हिंदू समाजाचे माजी अध्यक्ष महादेव पाटील, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, बाबू बनकर, सदा काते, मंगेश म्हशीलकर, संतोष पाटील, महेश पवार, प्रसाद बोरले, स्वप्नील चांदोरकर आदी सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि कौतुक करून शुभेच्छा दिल्या। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कहाळे यांनी उपस्थित पशुधन मालकांना राज्यात 21व्या पशुगणनेस सुरुवात झाली आहे। पालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूंची अचूक व योग्य ती माहिती द्यावी आणि आपले उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करावे असे आग्रहाने सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटे यासह तृप्ती भोईर, म्हसळा।